पाहायला मिळतोय। तदनंतर आपण पाहिलं सिली मिड विकेट, तदनंतर सिली मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मोठा या ठिकाणी फटका मारण्याचा प्रयत्न राहिला, बराच काळ चेंडू हवेमध्ये राहिला होता। आपण त्या ठिकाणी जर पाहिलं जर खऱ्या अर्थाने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात केलं गेलं होतं, मात्र तो झेल घेतला नाही। तसभर मात्र त्याने एक सिंगल धाव खऱ्या अर्थाने खर्च गेली चांगले या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील राहिलंय। 3 धावा धापळकावरती नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय। राईट चेंडू या ठिकाणी राहिलाय, मिड विकेट म्हणजे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न देखील राहिलाय, चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं। जो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना हा षटक खूप महत्त्वाचा ठरला आणि खऱ्या अर्थाने या षटकाचा विचार केला टायमिंग देखील वाचलाय। अगदी टायमिंगच्या अभावी या ठिकाणी वेळेच्या आधीच हा षटक मात्र संपला गेला। षटक क्रमांक पहिलं संपला, पहिली षटकाची सांगता झाली, फलंदाज मात्र एक बाद झालाय। धावसंख्या पहिली धाव पळकावरती 4 धावा धापळकामध्ये पाहायला मिळत आहेत। आभाळमाया कॉटेज अक्षय संघाची एक चांगली सुरुवात या ठिकाणी अर्थाने पाहिलं ना जो निर्णय घेतलेला सँडी वॉटर स्पोर्ट साखर संघाच्या कर्णधाराने की आपण प्रतिस्पर्धी संघाला विरोधी संघाला खऱ्या धावा जमवण्याचा या ठिकाणी मानस देऊ, मात्र तो धावा रोखण्याचा प्रयत्न देखील या संघाचा राहिला आहे। आणि नितीन सारंग या ठिकाणी कौतुक करून तेवढं खूप या ठिकाणी कमी पडणार, कारण जो पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक अचूकतेने भेदक मारा केला, जो एक्सपिरियन्स खेळून ज्याकडे पाहिलं जातं, भरपूर वर्षाचा अनुभव आहे, लेदर क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। षटक क्रमांक पहिलं संपलं, धावा मात्र धापळमध्ये पाहिल्या 4 धावा, एक फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाता वेळ देखील पाहिलं धावच्या स्वरूपामध्ये बाद झालाय। षटक क्रमांक दुसऱ्या षटकाला सांगता होतोय P2चं हे षटक म्हणजेच खऱ्या अर्थाने 3 क्षेत्र 38 सर्कलच्या बाहेर देखील पाहायला मिळणार। आपण जर पाहिलं वायडिस खऱ्या अर्थाने मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर वायडिश मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। एक क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर मात्र कावकोणा क्षेत्रामध्ये डीप क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 38 सर्कलच्या बाहेर। मोठा फटका एक्झिक्यूट केलाय, बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र व्यवस्थित झाला नाही, बराच काळ चेंडू हवेमध्ये राहिला होता। कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, खऱ्या अर्थाने हा झेल मात्र हातातून निसटला गेला, सुटला गेला। खऱ्या अर्थाने जर पाहिला अगदी सकाळी आपण हाताला लावलेला साबण अजूनपर्यंत राहिले की असं मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। चेंडू हातातून निसटला गेला, या तत्पर मात्र या ठिकाणी पाहिल्या 2 धावा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सुंदर रनिंग बिट विकेट पद्धतीने पूर्ण केल्या गेल्या। 6 धावा धापळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय, पुन्हा एकदा कॉर्ड बिहान अगदी एज लागली होती एक्स्ट्रारक्षाला, या ठिकाणी पण पाहिलं अगदी जो स्लिप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण देखील पाहिला, मात्र कॅशपर्यंत झेलपर्यंत पोहोचू शकला नाही। या ठिकाणी मात्र जीवनदान मिळालं गेलं, सिंगल धाव कंप्लीट केली गेली। 7 धावा धापळकामध्ये पाहायला मिळतात। गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं आदेश पाटील आहे, एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला, कारण पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवला दिल्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र झेल सुटला गेला। पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती देखील या ठिकाणी पाहिला एक हलकी एज लागली होती, मात्र तो झेल देखील या ठिकाणी यष्टिरक्षकाला घेता आला नाही। पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज, मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न राहिलाय। बॅकवर्ड शॉट पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी सिंगल धाव मात्र रोखू शकत नाही, सिंगल धाव कंप्लीट केली गेली। धावसंख्या मात्र या ठिकाणी ज्या पहिल्या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या होत्या ना नितीन सारंगच्या माध्यमातून, त्या धावा मात्र या दुसऱ्या षटकामध्ये यायला लागल्यात आणि हे येणं गरजेचं आहे, धावा जमवणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे या संघाची। थोडा स्कोअर पाहिला तर मात्र धावपळकावरती आता आपण पाहिल्या 8 धावा धावपळकावरती राहिल्यात। आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न राहिला होता, मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगलवरती मात्र या ठिकाणी थांबले गेले, जास्त रिस्क देखील घेत नाही, कारण खऱ्या अर्थात जर पाहिलं ना ज्या पहिल्या षटकामध्ये धावच्या सुरुवात फलंदाज बाद झाला आणि तो खूप महत्त्वाचा विकेट होता, ज्या खऱ्या अर्थात जर पाहिला आभाळमाया कॉटेज अक्षय संघाचा आणि सरसेनापती कर्णधार देखील आपण या ठिकाणी पाहिला तो बाद झाला। आता मात्र या ठिकाणी जो तिसऱ्या क्रमांकासाठी वनडाऊनच्या भूमिकेमध्ये दाखल झाले फलंदाज, त्याला मात्र या ठिकाणी संघाचं डाव सावरायचं आहे आणि तेच कार्य त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। मात्र या ठिकाणी पहा गोलंदाजाचा क्लास पहा, अगदी या ठिकाणी पण पाहिला गुडलाईन स्पोर्टला चेंडू टाकल्यानंतर चेंडू थोडासा थोडीशी उसळी घेतली, या ठिकाणी पाहिलं तर मात्र टॉट चेंडूची सांगता झाली, लेट कट मारण्याचा प्रयत्न देखील राहिला होता, मात्र ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण पाहिलं ना तर बॅकवर्ड शॉट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या सिली पॉईंटमध्ये जर क्षेत्ररक्षक पाहिलं असं मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे। ओ क्या बात है, एक क्लासिक ग्लोरियस फटका, चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर।
तर मात्र 9 धावा खर्च केल्या गेल्या. गोलंदाजी ट्रॅकवर मोरेश्वर आलाय, ज्याने पहिल्या षटकामध्ये एक चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं. एक लाजवाब दर्जाचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहिलं. त्या फलंदाजाला धावच्या स्वरूपात बाद केलं. एक डायरेक्ट हिट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तोच गोलंदाजी ट्रॅकवर गोल आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 P1 P2चं क्षेत्ररक्षण या ठिकाणी षटक संपल्यानंतर निर्बंध या ठिकाणी उठले जात आहेत. जे आपण पाहिलं 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होते ते मात्र या ठिकाणी 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मोरेश्वर गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज झालाय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. बँक ऑफ बडोदा चे सर आपण स्टेजवर यायचं आहे. तर मी विनंती करतोय बँक ऑफ बडोदा बँकेचे कर्मचारी सन्माननीय पाहुणे या ठिकाणी आले. त्यांना विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन अस्वस्थ व्हायचं आहे. या ठिकाणी आपलं शुभ सन्मान देखील करण्यात येतोय. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी काय घडतोय काय बिघडतोय पाहूया. धावपळकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 14 धावा राहिल्यात. मोरेश्वर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. राईट ओव्हर द विकेटने. चेक. सन्माननीय पाहुणे बडोदा बँकेचे आमचे कर्मचारी इथे आलेले आहेत. अगदी पंकजच्या विनंतीला मान देऊन इथे आल्याबद्दल धन्यवाद सर. आणि मी दादांना विनंती करतोय की त्यांचं स्वागत करायचं आहे. अगदी हे प्रेम आहे ना की बँकेमध्ये जरी असतील तरी बँकेमधील जे व्यवहार करण्यासाठी आपले या विभागातील सर्व ग्रामस्थ जात असतात आणि सरांचं खूप सारं सहकार्य त्यांना मिळत असतं. सो थँक्यू सो मच सर इथे आल्याबद्दल. आमचे दादा या ठिकाणी त्यांचा मानसन्मान करताना ही मायेची शाल आहे, प्रेमाचं पुष्पगुच्छ. धन्यवाद सर इथे आल्याबद्दल. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. आपण एवढा वेळात वेळ कडे बिझी शेड्यूल असताना देखील या खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी आपण आलात आणि या आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित साहेब. नक्कीच आपलं पुन्हा एकदा ASPLच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या ठिकाणी पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं होतं. चेंडू हवेमध्ये बराच काळ तरंगत राहिला होता. झेल मात्र घेता आला नाही. झेल सुटला गेला. धावा पहिल्या धावपळकावरती 16. फ्लायटेड चेंडू होता या ठिकाणी ऑन क्षेत्रामध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र एकच धाव मिळणार. एकाचा व्यतिरिक्त जास्त धाव मिळणार नाही. सिंगल धाव ठिकाणी कंप्लीट केली गेली. धावसंख्या जर पाहिलं तर 17 धावा धावपळकावरती स्कोरकार्डवरती पाहायला मिळतात. त्या आभाळमाया कॉटेज अक्षिया संघाच्या धावपळकावरती. गोलंदाजी ट्रॅकवर मोरेश्वर सज्ज झालाय. फुल टॉस पद्धत चेंडू या ठिकाणी बीमरचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने पंचाच्या माध्यमातून इशारा आलाय. 9+ एकूण 5 धावा मिळणार आहेत या चेंडूवरती. उघडा डोले बघा नीट. चेंडू असणारा ह्या येणारा फ्री हिट. बीमरचा चेंडू आला तर फुल टॉस या ठिकाणी परवडने दिली होती. त्याच्यावरती चौकार आला. टोटल 5 धावा मिळाल्या त्या चेंडूवरती. कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला आहे. ऑफ क्षेत्रामध्ये या ठिकाणी एक्झिक्यूट केले. पटका क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळाला. दुसऱ्या धावेला परतले गेले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपण पाहिलं. फलंदाज या ठिकाणी चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. जो परेश ठाकूर आपण या ठिकाणी पाहतो ज्या बॅटमधून एक चौकार देखील आला आहे. सिंगल डबल ज्या धावा येत आहेत त्या धावा घेण्याचा प्रयत्न नक्कीच या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. पुन्हा एकदा बॅकपुढे सरसलाय. जागा बनवली गेली. चेंडू आहे ते गाडी पाहिलं. चेंडू होता कमजोर. त्याला लावलाय जोर. चेंडू सीमा पार आलाय. चौकार. धावसंख्या पाहिली धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 28 धावा धावपळकावरती. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना सुरुवात नितीन सारंगने चांगली केली होती. पाया बेस चांगला रचला होता.
त्या ठिकाणी एक सुरुंग देखील लावला पार्टनरशिपला ठिकाणी धावच्या सोबत बास झाला होता मरेश्वरच्या माध्यमातून. मात्र दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या. तदनंतर मात्र या षटकाचा विचार केला ना तर मोरेश्वर चौलकरच्या षटकामध्ये धावा तब्बल 15 धावा खर्च केल्या गेल्या. म्हणजे या ठिकाणी पहा सुरुवात जर पाहिली ना थोडंसं वेळ घेतली, परंतु जी वेळ घेतली आता सेट झाले थेट या ठिकाणी पाहिला धावफलक पुढे सरसवताना देखील पाहायला मिळाला. 28 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मात्र संपला. 3 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 12 चेंडू शिल्लक असणार आहेत. 12 मध्ये कमीत कमी किती धावा जमा करणार, किती धावांचं योगदान असणार आहे. मात्र प्रतिस्पर्धी जो संघ आहे ज्याने नाणेफेक जिंकली खऱ्या अर्थाने सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघानं तो धावा रोखण्याचा नक्की त्याच्या माध्यमातून प्रयत्न राहणार असणार आहे. तर धावसंख्या 28 आहे. या 12 चेंडूमध्ये किती धावा जमा करणार आजच्या दिवसात. प्रदीप सर, कालच्या दिवसामध्ये बी पूलचा एक सामना झाला होता, त्यामध्ये प्रीत 11 साखर संघ विजयी झाला होता. सो त्यांना आपण कॉल देऊयात कारण जिंकलेल्यांची मॅच लागणार आहे, बरोबर ना? नक्कीच. पहिला मॅच आहे प्रीत 11 साखर आणि सेकंड मॅच विनर यांच्यामध्ये मॅच असणार आहे. गुणांची ट्रॅकवर आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 4 गुणांची ट्रॅकवर विश्लेषण करू नाही आताच करतो घ्या. बघा तिसऱ्या षटकामध्ये धावा जर पाहिल्या पहिल्या चेंडू या ठिकाणी सिंगल, नंतर डॉट आली, त्यानंतर 2 आल्या, नंतर सिंगल, नो आला, तदनंतर त्याच्यावरती आपण पाहिला चौकार आहे. म्हणजे एकूण 15 धावा खर्च केल्या गेल्या या षटकामध्ये. आदेश पाटील पुन्हा एकदा कोणती ट्रॅकवर. हो या ठिकाणी पहा लेट कट स्क्वेअर कटचा मारा. चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर जमिनीला घासत पुसट चाटत सीमा पार. विघ्न आलं होतं ते विघ्न उडवण्याचं कार्य मात्र काम खऱ्या अर्थाने परेश ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थानं आभूषण पाहिलं तर भूषण आहे, भूषण देखील या ठिकाणी चांगला त्याला साथ देताना पाहायला मिळतो. आदेश पाटील पुन्हा दगडूची ट्रॅकवर. हो 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 क्या बात आहे. या ठिकाणी बॅक टू बॅक खऱ्या अर्थाने एका अवघड क्षेत्राच्या बाहेर ASPL चा एक मोठा फटका या ठिकाणी येतोय. चेंडू सीमा पार. षटकार मारण्याचा प्रयत्न राहिला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात झाला. अंतरलेला मात्र त्या जाळ्याला फाडून चेंडू सीमा पार येतोय. मध्ये हा फटकेबाजी करत नाही तर अगदी मैदानाच्या चारे बाजूला त्याच्या माध्यमातून फटकेबाजी पाहायला मिळतोय. नितीन सारंग या ठिकाणी थोडेसे आपण पाहिलं ना विचारामध्ये पडलेत की या ठिकाणी क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने आपण सजवायचं. कारण सलामीला आलेला जो फलंदाज आपण पाहिला ना खऱ्या अर्थाने भूषण या ठिकाणी हवी होताना पाहायला मिळतोय. त्यानंतर परेशच्या बॅटमध्ये देखील या ठिकाणी चौकार षटकार चौकार यायला लागलेत. आदेश पुण्याचा गोलंदाजी ट्रॅकवर. हो हो या ठिकाणी कमबॅक केलंय. वार प्रतिवार या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि क्रिकेटचा खेळच मित्रांनो असा आहे कधी सुख तर कधी दुःख देणारा हा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न आदेश पाटीलच्या माध्यमातून राहिला आहे. डॉट चेंडू आलाय. तत्पर मात्र आपण पाहिलं 3 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न आदेशच्या माध्यमातून आपण पाहिला. पुन्हा एकदा या ठिकाणी अगदी जर पाहिलं तर
लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव पूर्ण केली जाते. या ठिकाणी जर पाहिलं थोडंसं लेंथ आपण जर पाहिलं दिशा थोडीशी या ठिकाणी लेग स्टंप उडवण्याचा प्रयत्न गोलंदाजा राहिला होता. आदेश पाटीलचा कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील राहिला आहे. त्या 3 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. त्या धावा रोखण्याचा आदेशचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न राहिला आहे आणि यशस्वी देखील राहिला आहे. मात्र हा चेंडू कशा धाटणीचा कशा पद्धतीचा असणार शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा आपण पाहिलं अक्रॉसचा लाईन मारण्याचा प्रयत्न राहिला आहे. मिड विकेट डीप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण आहे प्रोटेक्शन केलं गेलं स्क्वेअर क्षेत्रामध्ये. या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला होता. सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली अचूक फेकी या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि मात्र धाव घेत असताना फलंदाज दुसऱ्या क्रमांक पास झालाय. भूषण हा फलंदाज मात्र बाद होऊन मैदानाच्या बाहेर. पहिला जो फलंदाज बाद झालाय भूषण, ज्याने आपण जर पाहिलं धावा जमवल्या वैयक्तिक धावसंख्या जर पाहिल्या ज्या 18 धावा 10 चेंडूचा त्याने सामना केला. मात्र संघाला एक सावरण्याचं काम त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं. कारण सरसेनापती कर्णधार बाद झाला स्वस्त्यामध्ये आणि त्या डावाला सावरण्याचं काम खऱ्या अर्थाने पाहिलं तर मात्र भूषणच्या मधून पाहायला मिळालं. धावा पाहिल्या धावपळकावरती 4 षटकांचा खेळ संपलाय. 45 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. सॉरी चुकीची दुरुस्ती 44 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहे. स्कोररच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं या ठिकाणी स्कोरर म्हणून आम्हाला लाभलेत जे शुभम जे स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आता मात्र या ठिकाणी पाहिलं तर 4थ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत एक हाय हँडसम व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व आणि एक चांगलं आयोजन नियोजनामध्ये नेहमीच सहकार्य करणारे असे किरणजी बुराडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हा स्लॉगरचा अंतिम निर्णायक षटक आहे, हाणामारीचे षटक आहे. या ठिकाणी या षटकामध्ये किती धावा येणार, किती धावांचं योगदान असणार आहे. मात्र गोलंदाज या षटकामध्ये किती धावा रोखेल जो आपण पाहिला गोलंदाजी मार्कवर सचिन या गोलंदाजाला पाचारण केले शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये. पहिला चेंडू आपण पाहिला तर मात्र या ठिकाणी अवांतर चेंडू पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने असं देखील म्हटलं जातं की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटवर आपण कळत असताना गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा हा खूप महत्त्वाचा असतं आणि अचूक टप्प्यावर तुम्हाला नियंत्रित मात्र गोलंदाजी करावी लागणार आहे. धावसंख्या जर पाहिली तर मात्र आता 1ने पुढे सरसले. 45 धावा धावपळकावरती मोठा फटका एक्झिक्यूट केला. एक स्टेट वाईजचा फटका राहिला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय. फेकी केल्यापर्यंत सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाते. अगदी सहजरित्या ही धाव पूर्ण केली गेली. रिस्क मात्र हे दोन्ही फलंदाज घेत नाही. आता मात्र या ठिकाणी स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर स्ट्राईकला फलंदाज आलाय परेश ठाकूर, ज्याच्या मॅचमधून आपण पाहिलं ज्या संघाला खऱ्या अर्थाने अडचणीत होता त्या अडचणीमधून खऱ्या अर्थाने बाहेर सावरताना पाहिलं परेश ठाकूरला. जी नाव कुठेतरी चक्रव्यूहामध्ये वादळामध्ये सापडलेली त्या नावेला मात्र बाहेर काढण्याचा काम जर पाहिला आबाळमाया कॉटेजागची संघाचा हा फलंदाज परेश ठाकूरच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवर सचिन पुन्हा एकदा सज्ज झालाय. अगदी कमी गतीचा हा चेंडू पाहिला अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर आउटसाईड द ऑफ साईडच्या पद्धतीने चेंडू टाकला. डॉट चेंडूची सांगता देखील झाली. धावसंख्या 1ने मात्र या ठिकाणी कोणतीही धाव मात्र या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चेंडूवरती डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पुलर लेनचा चेंडू होता आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगलवरती मात्र या ठिकाणी थांबवले गेले किरण बुरांडेने. स्वतःवरती या ठिकाणी आत्मविश्वास दाखवला की माझ्याकडे देखील ती क्षमता आहे मोठे विस्फोटक फटके मारण्याची आणि त्याचसाठी जाणला जातो किरण बुरांडे यांना. धावसंख्या जर पाहिली तर मात्र 47 धावा धावपळकावरती. या षटकाच्या अजूनही जर पाहिलं 3 चेंडू उर्वरित बाकी राहिलेत. 3 मध्ये खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या. ते डेथवर स्पेशलिस्ट सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय सचिन या गोलंदाजाची. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता अगदी कॉट द बिहाइंड एसटीच्या पाठीमागे बॅटची कडा चालून चेंडू आज जातोय. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. त्या ठिकाणी नितीन सारंगला देखील आपण पाहतोय त्याच्या हातामध्ये चेंडू निसटला गेला. सिंगलने काही धाव या ठिकाणी फरक पडणार नाही. खऱ्या अर्थाने मोठे फटके थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाज सचिनच्या माध्यमातून आपण पाहिला. अगदी क्षेत्राने आपण पाहिला डीप क्षेत्रामध्ये तैनात ठेवले गेले. पुढील चेंडू फ्लाइटेड चेंडू होता. अगदी आपण जर पाहिलं तर
अगदी फलंदाला समोर टाकलेला चेंडू राहिला होता, त्याला सन्मानपूर्वक खेळून काढले. काऊकोणा क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेला या ठिकाणी प्रयत्न राहिला, दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली गेली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत असता मात्र या ठिकाणी फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परतलाय डीजे. पहा या ठिकाणी शुभमजी काय झाले पहा, 3 फलंदाजे बाद झाले, तिन्ही फलंदाज धावचीच्या स्वरूपात मध्ये बाद झाले. म्हणजे कशामुळे बाद झाले तर तुमच्यामध्ये असलेला कॉम्बिनेशन, संवाद. खऱ्या अर्थाने तुम्ही जेव्हा फलंदाजी करताना तेव्हा वारंवार 2 बॅटर्समध्ये हे संवाद होणं खूप गरजेचं असतं. कॉलिंग खूप महत्त्वाचं असतं आणि त्याचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव पाहिला की फलंदाज मात्र तिन्ही फलंदाज धावच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परतलेत. मात्र धावसंख्या जर आपण नजर टाकली, धावसंख्या जर पाहिली धावपळकावरती हाफ शतक या ठिकाणी पाहायला मिळते. 50 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू होता या ठिकाणी कॉट द बिहाइंड. एसटीच्या पाठीमागे झेल पकडला गेला नितीन सारंग याच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने किरण बुरांडे हे देखील या ठिकाणी बाद होऊन माघारी परतलेत. 5 षटकांचा खेळ संपला, पूर्वार्ध संपला. आपण जर धावा पाहिल्या धावपळकावरती खऱ्या अर्थाने सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाच्या कर्णधाराने निर्णय घेतलेला की प्रतिस्पर्धेला या ठिकाणी कमी धावांपासून रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. खऱ्या अर्थाने 5 षटकांच्या पूर्वार्धामध्ये पाहिलं ना तर धावा मात्र धावपळ पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने 4 बाद. धावसंख्येचा विचार केला तर 50. म्हणजे या स्पर्धेमध्ये तुम्हाला देणगी स्वरूपामध्ये 51 धावांची गरज असणार आहे. स्पर्धेचा नियम आहे 50 धावा धावपळकावरती. म्हणजे 51 धावा तुम्हाला या ठिकाणी धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकाचं आपण जर विश्लेषण पाहायला गेलं, ज्या नितीन सारंगने 4 धावांचं षटक हाताळलं गेलं त्याच्यामध्ये 2 चेंडू डॉट राहिले. त्यानंतर आदेश पाटीलचा आपण षटक पाहिला, त्याच्यामध्ये धावा खर्च केल्या 9, 1 चेंडू डॉट आलाय. तिसरं षटक मोरेश्वरचं या ठिकाणी थोडंसं महागडं पाहायला मिळालं की त्याच्यामध्ये 15 धावा खर्च केल्या गेल्या, 1 चेंडू डॉट आलं. त्यानंतर आदेश पाटील यांनी पुन्हा एकदा दुसरं वैयक्तिक षटक हाताळलं. त्या षटकाचा विचार केला तर टोटल मात्र धावा खर्च केल्या त्याने 16 धावा खर्च केल्या गेल्या. त्यानंतर सचिनने मात्र हे खूप महत्त्वाचं षटक, जे स्लॉगर अंतिम हाणामारी षटक होतं ना, ते चांगल्या दर्जाचं चांगल्या दाटणीचं पाहायला मिळालं. त्या सचिनने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या. पूर्वार्ध मात्र संपलं. या उत्तरार्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार हे मात्र आपण ऐकणार आहोत. आपले सर्वांचे लाडके समालोचक खऱ्या अर्थाने केटी म्हणजेच कपिल ठाकूर यांचा आपण आवाज ऐकणार आहात. त्यानंतर पुढची मॅच असणार आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं, मी विनंती करतोय प्रीत 11 साखर संघाला की आपला संघ घेऊन उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर मी संघ मालकाला देखील विनंती करतोय की आपला संपूर्ण संघ घेऊन या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर या कॉम्बॉक्समध्ये बदल होतोय. उत्तरार्धात काय घडणार, काय बिघडणार, ज्या 51 धावांचं पाठलाग कशा पद्धतीने पार होणार, जे सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघ ज्या 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरणार, तोवर मात्र कॉम्बॉक्समध्ये बदल होतोय. आपण आवाज ऐकूया या अलिबाग तालुक्यातील नव्हे तर आज मात्र रायगड जिल्ह्यामध्ये यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. सातत्याने केटी या नावाने परिचित असलेले कपिलजी ठाकूर यांचा मात्र आपण आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. हॅलो चेक. धन्यवाद प्रदीप भोईर सर, अतिशय सुंदर समालोचन त्याच्या माध्यमातून ऐकलं. पण तसं पाहिलं गेलं तर 51 धावा तितक्याशा छोट्यासुद्धा नाहीत आणि मोठ्यासुद्धा नाही आहेत. सो दोनही संघांना आपण इक्वल समजूयात. 50-50% अजूनही दोनही संघ या मॅचमध्ये आहेत. पण दुसऱ्या सत्रामध्ये
जर चांगली सुरुवात दोनही संघांच्या आपण विचार करूया, जर फलंदाजी करणारा संघ पहिल्या ओव्हरमध्ये 25 ते 30 धावा बनवू शकला, एक चांगला स्टार्ट दिला, तर सँडी वॉटर स्पोर्ट्स या सामन्यामध्ये पकड बनवू शकेल. पण जर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये महत्त्वाचे फलंदाज बाद झाले तर आभाळमाया कॉटेज अक्षी संघ या मॅचमध्ये डोकं वर काढू शकतो. सो दोनही संघांसाठी मॅच महत्त्वाची आहे. पहिला सामना जिंकला की थोडासा कॉन्फिडन्स चांगला राहतो या स्पर्धेमध्ये खेळण्याचा. सो कशा पद्धतीचं वातावरण आहे आपण पाहूयात. मैदानामध्ये जिंकण्यासाठी 51 धावांचं टार्गेट आहे. अगदी ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं की पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या पद्धतीचा रनआउट स्वरूपाचा आपण एक विकेट पाहिला, त्यानंतर गोलंदाजी करणारा जो संघ होता सँडी वॉटर स्पोर्ट्स त्याने सामन्यावर पकड बनवली आणि प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक अगदी शून्यावर बाद झाल्यानंतर त्यांचा संघ अडचणीत आला. परंतु तदनंतरच्या काळामध्ये परेशने खूप चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला एक सन्मानजनक टोटलपर्यंत पोहोचवलं. पण ते पोहोचवलंय एका बाजूला आपण विचार केला, तर दुसऱ्या बाजूला काय तर ते वाचवायचं सुद्धा आहे. जितकं तुम्ही कमवलेलं आहे ते वाचवायची सुद्धा तुमच्याकडे दायित्व किंवा कर्तृत्व तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या सत्राचा खेळ चालू होतोय. फिल्डिंगची व्यूहरचना आमचे सर्व अंपायर चेक करतायत. आता फिल्डिंग कशा पद्धतीची आहे तर वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, जी की पॉवर प्लेची फिल्डिंग आपण 38 सर्कलच्या बाहेर पाहतोय. 38 सर्कलमध्ये जर पाहिलं तर शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर मिड ऑन सर्कलमध्ये आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि अशा पद्धतीची फिल्डिंगची व्यूहरचना पंचांनी केला आहे. लेट्स प्लेचा इशारा 30 मध्ये 51, 5 मध्ये 51. आता पाहूयात काय घडतंय. गोलंदाजी मार्कवर भूषण, गोलंदाजी मार्कवर राईट हँड ओव्हर द विकेटने पहिलाच लो फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह केला आहे. क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफला आहेत, मिळेल सिंगल, धावसंख्येचा अकाउंट ओपन झालाय आणि हे फार गरजेचं आहे. स्टार्ट तुम्हाला घेणं फार गरजेचं आहे किंवा पहिला चेंडू फुल टॉस आला तर तो मारण्याचा प्रयत्न करायचा की नाही हे अगदी टोटलवर पूर्णतः डिपेंड राहतं. पण यावेळी फलंदाज नितीनने खूप चांगला प्रयत्न केला की मॅचला चालवायची आहे. एका एंडने फटके मारायचे, दुसऱ्या एंडने मॅच चालवायची. पाहूया काय घडते. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला. गती परिवर्तित बॉल स्लोवर वन आहे, पडल्यानंतर आतमध्ये आलाय. थोडीशी भंबेरी उडवली फलंदाजाची, कारण पडल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही जर लाईव्ह पाहत असाल तर तुम्हाला समजलं असेल की रिप्ले सुद्धा तुम्हाला आला असेल की कशा पद्धतीचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, थोडासा बाउन्स झाला. पुनश्च एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर येत आहेत. त्यानंतर आपण फलंदाजाचा विचार करूया. नयन आणि नितीनची जोडी आहे. नयन आणि नितीन खूप चांगली फलंदाजी करतात. नितीन मला असं वाटतं याच मैदानावर क्रिकेटचे धडे घेतलेला आहे. नयन सुद्धा याच मैदानावर बरेच वर्ष खेळलेला आहे. सो त्याचा एक्सपिरियन्स आज त्याला पणाला लावावा लागेल. यावेळचा बॉल आडवा बॅटने खेळलाय. स्क्वेअर लेग रिजन आहे खाली. जरी क्षेत्ररक्षक असता तरी त्याला दर्शक बनावं लागलं असतं. चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. सध्याचे ह्या जर विचार केला तर क्रिकेटचं महायुद्ध आहे, कबड्डीचं सुद्धा युग चालू आहे, बैलगाडा शर्यती चालू आहेत. त्यासोबत चालू असेल तर काय असेल तर लगीन सराई चालू आहे. आणि आमचे डीजे मास्टर सांगतात, प्रेमाची गीतं ऐकवतात. अगदी ज्या पद्धतीने सचिन पिळगावकर यांचं जे गाणं होतं ते अगदी डीजे मास्टर लावण्याचा प्रयत्न करतात आणि सुंदर माहोल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं सुद्धा मी कौतुक करेन. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. चांगला स्टार्ट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आलेल्या आहेत, 7 झालेले आहेत. ओ हो अगदी बाहेर बॉल होता पण मर्यादे कक्षेमध्ये होता असं पंचांनी सांगितलंय. गोलंदाजाची शैली पहा. अगदी चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय पण तो स्लोवर वन टाकतोय, त्यामुळे त्याला फायदा होतोय. त्यामुळे फलंदाजांना थोडंसं वेट करून मारावं लागेल. बॅकफुटला थोडासा जोर द्यावा लागेल आणि बॉलचा वेट करावं लागेल. हवेमध्ये फटके मारण्याला क्रिकेटमध्ये काहीही अर्थ नसतो असं म्हणूयात. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. यावेळचा स्लॉग स्वीप. पुन्हा एकदा आजच्या दिवसातील देखणा रुबाबदार चौकार येतोय नयनच्या बॅटमधून.
आमचे भाईजान आता असते तर म्हणाले असते, बायको मुकी तो सर्वात सुखी. बघा, जी बायको सुंदर असते तिचे नखरे खूप असतात आणि जी सुंदर समजूतदार असते तिचे नखरे शून्य असतात. सो फार इम्पॉर्टंट आहे. आता आमचे डीजे मास्टर सांगतात की नखरेवाले, पण फलंदाजाचा नखरा पाहिला आणि अगदी संघनायक जे प्रतिस्पर्धी संघाचे आभाळ माया कॉटेज संघाचे आहेत ना, त्यांना मात्र आता टेन्शन आलेलं आहे. काय फटकेबाजी चाललेली आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा जागा बनवली होती स्वतःसाठी. गली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक शॉर्ट फाइंड मधून तिथे गली क्षेत्रामध्ये पोहोचलेत. सिंगल मिळणार. एका धावेच्या मदतीने पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. बिनबाद 12 धावसंख्या सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघ. अशा पद्धतीची स्टार्टची आवश्यकता होती. चला, ज्या पद्धतीने आपण म्हटलं होतं ना की 10.2ची सरासरी रिक्वायर रन रेट आहे, मग ते गाठायचं कसं, तर आता गाठलंय. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीच्या धावा आवश्यक होत्या त्यापेक्षा जास्त आलेल्या आहेत, गरजेपेक्षा जास्त आहे. म्हणजे गरजेपेक्षा जी आपण म्हणतो ना की तो हावरटपणा आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला, गरज होती त्याच्यापेक्षा जास्त धावा घेतलेल्या आहेत आणि हे फार गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तुम्ही जास्त धावा घेतल्यात तर तुमचं टार्गेट आहे ते टार्गेटच्या तुम्ही समीप जाऊ शकता आणि हे करताना आपल्याला दोनही फलंदाज पाहायला मिळाले. मग त्यामध्ये मी नितीनचं कौतुक करेन की पहिल्या चेंडूवर लोअर फुलटॉस बॉल असून सुद्धा तिथे त्याला मारण्यासाठी चान्स होता, तरी सुद्धा त्याने बॉल मारला नाही. प्रतिस्पर्धी किंवा त्याच्या नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला नयनला त्याने संधी दिली. नयनने एक षटकार ठोकला, एक चौकार ठोकला, 2 सिंगल आल्या आणि त्या मदतीने टोटल धावा 12 आपल्याला पाहायला मिळालेत. आता टार्गेट असणार आहे ते 24मध्ये 39. 24मध्ये 39ची आवश्यकता असणार आहे. सो आता ऑलमोस्ट 10च्या धावगतीने धावावं लागेल पुन्हा एकदा. यावेळेला स्ट्राईक एंडला नयनच असणार कारण शेवटच्या बॉलवर त्याने सिंगल घेतली होती. कशा पद्धतीचा खेळ असणार आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालंय. वैभव दळवी यावेळी वेगळ्या एंडने गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. अगदी बीच एंडकडून आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. राईट हँड ओव्हर दी विकेटने पंचांच्या डावीकडून यावेळचा बॉल. पॉवर प्लेची दुसरी ओव्हर आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप, शरीरापासून दूर ठेवलाय आणि इथे मात्र फलंदाजाला बुचकाळ्यात टाकलाय. बघा, फिल्डिंगची व्ह्यूअरसला ऑन साईडला काय आहे तर डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये अक्षरशः क्षेत्ररक्षक लावलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे स्टंप टू स्टंप किंवा आउटसाइड ऑफ स्टंपला गोलंदाजी होणार हे मात्र निश्चित. आता पाहूयात काय करतात गोलंदाज. गोलंदाजाने केलेच चुकी, पंच त्याला दंडित करतात. 2 हात समांतर, धाव येते अवांतर. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे जाते. मग मागील चेंडू तुम्ही डॉट टाकलाय त्याला काहीही अर्थ उरत नाही आहे. इथे मात्र आपण पाहतोय ज्या पद्धतीने संघनायक पहिल्या चेंडूवर बाद झाले होते गोलंदाजी करणाऱ्या संघाचे, तिथे मात्र प्रश्न तिथे बाजू सांभाळली होती. आता बाजू कोण सांभाळणार हा मोठा प्रश्न आहे. आडवा बाटणे सरळ बाटणे खेळायचा यावेळचा प्रयत्न पुन्हा एकदा सपशेल अपयशी ठरलाय आणि गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. टप्पा अचूक आहे, गती परिवर्तन आहे, गती कमी आहे, पण त्याचा फायदा जरूर होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे करणं आवश्यक आहे ना. अकॉर्डिंग टू ग्राउंड कंडिशन तुम्ही कशा पद्धतीने त्याला अप्रोच करता किंवा तुम्ही त्या कंडिशनला तुम्ही स्वतःमध्ये कसं सामील करून घेता हे फार महत्त्वाचं असतं. यावेळी आडवा बाटणे खेळायचा होता, मागील चेंडू डॉट टाकला, यावेळचा बॉल पुन्हा एकदा वाईड बॉल. मी पुन्हा एकदा असं म्हणेन काही अर्थ उरत नाही तुम्ही डॉट बॉल टाकताय तर. एक्स्ट्रा धावा, तुमची एक्स्ट्रा एनर्जी खर्च होते, तुम्हाला तुमच्या संघावर तितकंच प्रेशर येतं, अतिरिक्त धाव खर्च करावी लागते, पुन्हा एकदा धावत यावं लागतं आणि धावत येणं म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की फिटनेस फार आवश्यक आहे क्रिकेटच्या या खेळामध्ये. कारण 5 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये फास्ट क्रिकेट खेळलं जातं आणि तिथे तुमच्या मुवमेंट सुद्धा फास्ट असणं फार गरजेचं आहे. इथे वाईड यॉर्कर पाहायला मिळाला, अगदी फलंदाजापासून दूर ठेवलेला आहे. क्रिकेटमध्ये जितकं विकेटला महत्त्व आहे ना तितकं डॉट बॉलला सुद्धा महत्त्व दिलं जातं. कारण डॉट बॉल तुमचा प्रेशर क्रिएट करत जातो आणि प्रेशर क्रिएट झाल्यानंतर फलंदाज काहीतरी चुकी करण्याचा प्रयत्न करतो आणि ती चुकी त्यांना करून द्यायची आणि आपण मात्र ती चुकी त्यांनी केलेली आहे ती मात्र हेरायची, कॅच पकडायची, बोल्ड घ्यायचा, रनआउट घ्यायचा. आता पाहूयात गोलंदाजावर कदाचित आक्षेप घेतला जातोय. येस पंच ग्राउंडमध्ये तुम्ही सर गोलंदाजाच्या गोलंदाजीवर आक्षेप घेतलाय. कारण ज्या गोलंदाजाने वाईड यॉर्कर टाकले, 2 वाईड बॉल टाकलेत, आता पाहूयात आक्षेप घेतल्यानंतर गोलंदाजी कशी करतोय. आभाळ माया कॉटेज अक्षी विरुद्ध आपण पाहतोय सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर. आता दोनही जिंकलेल्या संघांमध्ये हे बॅटल असणार आहे यानंतरची मॅच. सो
आता फार मजा येणार आहे. आता पाहूयात काय घडतंय. पंचांकडून आक्षेप घेतला जातोय. बघा अगदी या मैदानामध्ये प्रत्येक संघाला एक विशिष्ट जागा दिलेली आहे. मग प्रत्येक संघाचं पॅन्डॉल अगदी मोठं पॅन्डॉल आपल्याला पाहायला मिळतंय. हे फार कमी वेळा आपण पाहिलेलं आहे, क्वचितच. यावेळचा बॉल ओ हो हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्येत पुनश्च एकदा एकने वाढ झालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा. हळूहळू धावा यायला लागलेली आहेत. अगदी फलंदाज त्यांचे प्रयत्न अपयशी ठरतात, गोलंदाज चुकी करतोय, असंच काहीतरी पाहायला चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा एकने बदल झाला. 15 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. कोणतीही विकेट नाही आहे, त्यामुळे सँडी वॉटर स्पोर्ट या मॅचमध्ये थोडासा पकड बनवून अगदी बसलेला आपल्याला पाहायला मिळतंय. पुनश्च एकदा तीच फिल्डिंग आहे, तीच सजावट आहे, तीच पेट्रोलिंग करणारे क्षेत्ररक्षक आहेत. ते आता थोडेसे टेन्शनमध्ये आलेले आहेत, कारण गोलंदाजाच्या गोलंदाजीवर आक्षेप घेतलाय. यावेळचा बॉल फुल टॉस बॉल, फुल टॉल वसूल केलाय. लॉंग ऑनच्या वरून चेंडू सीमा रेषा पार. बघा लोक काय बोलतात, याच्या लोकांच्या बोलण्याकडे तुम्ही जर लक्ष ठेवून किंवा लोक काय बोलतात त्यामुळे तुम्ही तुमचा जर यशाच्या मार्गातील रस्ता तुम्ही बदलत असाल ना, तर ते चुकीचं आहे. कारण सफलता लाजून नाही तर हिमतीने मिळते, मेहनत करून मिळते. आता मेहनत केली, मागील यॉर्कर चेंडू झाले तर त्या चेंडूंना थोडासा संयमाने खेळले, पण तदनंतरचा फुलटॉस मिळाला, फुलटोल वसूल, षटकार. आडवा फाटणे पुन्हा एकदा यावेळेला पॅरल स्ट्रोक जातोय, बॅकवर्ड पॉइंट आणि गली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळेल 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने धावा होतील 23 धावा. 23 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जातोय. जिंकण्यासाठी 51 धावांचं टार्गेट आहे, त्यामधील 23 वजा केल्या तर आतापर्यंत जिंकण्यासाठी आवश्यक असतील धावा 19 मध्ये 28. 19 बॉल 28 ची आवश्यकता आहे. या धावा बनवल्या जाऊ शकतात, रोखल्या सुद्धा जाऊ शकतात. मग रोखायच्या कशा, तर विकेट्स फार इम्पॉर्टंट राहणार आहे. विकेट्स जो घेईल, जिथे घेतली जाईल तिथे मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल. काय घडेल यावेळी बघा, जागा बनवून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. 2 टप्प्यात चेंडू सीमारेषा पार झालाय, आलाय. बघा आता 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 27 धावा. आता 18 मध्ये 24 ची आवश्यकता आहे. मॅच खूप समीप आलेली आहे. सँडी वॉटर स्पोर्ट्स, मी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की पहिल्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये जर 25 ते 30 धावा आल्या तर फलंदाजी करणारा संघ मजबूत स्थितीमध्ये राहू शकतो, आणि तसंच काहीतरी घडलं. अगदी नितीनने सिंगल काढून प्रतिस्पर्धी आपला बघा एक सूचना आलेली आहे आयोजकांकडून. बॅट्समन बॉलरवर ऑब्जेक्शन घेऊ शकत नाहीये, त्याच्या गोलंदाजीवर आक्षेप घेऊ शकत नाहीये. पंचांना वाटलं तर पंच लगेच घेतील, सो त्याची चिंता तुम्ही करू नका, टेन्शन घेऊ नका. सो थोडे नियम थोडेसे रूल्स प्रत्येकाने समजून घ्या. आणि स्पर्धा आपलीच आहे, त्यामुळे जास्त डिस्कशन करण्यात काही पॉईंट नाही आहे. कोणीतरी जिंकेल, कोणीतरी हारेल, परंतु अक्षी साखरमधील सर्व ग्रामस्थ पुनश्च एकदा एकत्रित आलेले आहेत. 12 आता पहिल्या 12 बॉलमध्ये 27 धावा झालेल्या आहेत. 18 बॉलमध्ये 24 धावा आवश्यक असणार आहेत. पुन्हा एकदा नितीन सारंग स्ट्राईक एंडला असणार आहे, ज्या वेळेला नयनने अप्रतिम फलंदाजी केली. बघा नितीनने एकच बॉल खेळला, एक सिंगल बनवली, बाकीचे सर्वच्या सर्व म्हणजे 11 बॉल
पूर्णतः नयनने खेळले, त्यामध्ये त्याने 2 षटकार 2 चौकार मारलेले आहेत आणि वैयक्तिक 23 धावा त्याने बनवलेल्या आहेत. सो नयनची खूप चांगली बॅटिंग होत आहे. आता स्वतः संघनायक गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर समाप्त झाल्यानंतर काय घडेल? स्पिनर आहेत, रिव्हर्स स्वीपचा फटका लगावायचा होता, क्लीन बोल्ड स्वरूपात नितीन सारंग मैदानाच्या बाहेर होतील हजर. मध्ये कमबॅक तर झालेला आहे. 18 मध्ये 24 ची आवश्यकता आहे, परंतु सामन्यामधील कोणतंही इक्वेशन कधीही रंग बदलू शकतं. एव्हरी डॉट बॉलला तेवढंच महत्त्व आहे जितकं विकेटला महत्त्व आहे, जितकं धावांना महत्त्व आहे तितकं विकेट्सना महत्त्व आहे. आता संघाचा संघनायक मैदानामध्ये येतोय आदेश पाटील मैदानामध्ये येतोय. गेल्या वर्षीच्या मोसमामध्ये तुफान फॉर्ममध्ये होता आणि यावर्षी सुद्धा खूप चांगला टचमध्ये आहे अशी आम्हाला मिळालेली माहिती आहे. सो आदेशला 24 धावा बनवायच्या आहेत 17 चेंडूंमध्ये. फलंदाज रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या नादामध्ये बाद झाले. स्वतः संघनायकाने ज्या वेळेला संघाला गरज होती तेव्हा विकेट प्राप्त केलेली आहे. आता पाहूयात काय घडते. 17 मध्ये 24 ची आवश्यकता आहे. एका एंडने जर विचार केला तर 27 धावा झालेल्या आहेत. तिथे मात्र प्रतिस्पर्धी संघाने 1 विकेट घेतलेली आहे. आता त्यांची चांगली सुरुवात झालेली आहे, पण ती सुरुवात कंटिन्युअसली चांगल्या अगदी डॉट बॉल किंवा चांगल्या फिल्डिंगमध्ये किंवा कॅचेसच्या प्रयत्नामध्ये ते पूर्ण करतील का, यावर सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न राहणार आहे. परंतु स्वतः संघनायक वर्सेस संघनायक, कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल फार इंटरेस्टिंग राहणार आहे. पहिल्या 2 बॉलमध्ये जर मोठे फटके आले तर हा सामना पूर्णतः फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने जाऊ शकतो. पण इथे विकेट आली तर सामन्यामध्ये मजा येणार. फुल टॉस बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, पोचतील तोपर्यंत जमीन दुस्त होईल. दुसरी धाव सुद्धा होते. पाहता पूर्ण आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 29. मी म्हटलं होतं की पहिल्या 2 बॉलमध्येच जे काय असेल ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल, पण आता थोडासा शांत सावध पवित्रा घेणं फार गरजेचं आहे. कारण प्रसंग काय आहे की मॅच पहिली जिंकणं फार गरजेचं आहे, तरच तिसरी मॅच खेळायला मिळेल, अन्यथा चौथ्या मॅचचा वेट करावं लागेल. आता फार मजा येणार आहे. यावेळचा बॉल आडवा बॅटने सरळ खेळलेत. बॉल लॉंग ऑफच्या वरून अगदी अतिथी कक्षाला मानवंदना देणारा हा मोठा लांब पल्ल्याचा हाय अँड हँडसम 6 बाय हँडसम बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील झालाय पंचांकडे. पंच सांगतील काय यावर? ओके, पंच सांगतायत की लेग बाय स्वरूपाची धाव आहे. थोडंसं आउटसाइड ऑफ स्टंपला शफल झालेले LBWचा रिव्ह्यू नाही आहे. बघा, फलंदाजाने त्याचा बॅटिंग ट्रान्स घेतला होता की आउटसाइड ऑफ स्टंपला खूप शफल झाले होते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ झालेली आहे. 36 धावसंख्या. 14 मध्ये 15 ची आवश्यकता. 14 बॉल 15 रन्स, 14 गेंदे और 15 रनों की जरूरत. स्ट्राइक एंडला पुनश्च एकदा नयन आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ज्या पद्धतीने आदेश पाटील एक षटकार ठोकून नॉन स्ट्राइक एंडला आलेला आहेत. यावेळी आडवा बॅटने खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर नाखवा वॉटर स्पोर्ट्सच्या पांडवला मानवंदना देणारा सो मच. बघा, यशस्वी होण्याची खात्री नसली ना तरी चालेल, पण संघर्ष करण्याची जिद्द तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. आडवा बॅटने खेळायचा होता. या वेळेला इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता कव्हर्समध्ये, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. शेवटचा चेंडू हा डॉट आलेला आहे, त्यामुळे इक्वेशन राहणार आहे 12 मध्ये 9 ची आवश्यकता. जशा जशा मॅच लवकर पूर्ण होतील तसे तसे शेवटचे ज्या मॅचेस असतील त्याला फार मजा येणार आहे. नुकतेच आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. 12 मध्ये 9.
3 ओव्हर झालेले आहेत. सो ड्रिंक्स ब्रेक होईल आणि त्यानंतर इक्वेशन असणार आहे 12 मध्ये 9ची आवश्यकता. बघा सामन्याचा लेखाजोखा काय आहे. या इनिंगचा भूषणने पहिलं षटक हाताळलं, त्यामध्ये टोटल 12 धावा त्याने खर्च केल्या. वैभव दळवीचं अगदी महागडं षटक झालं, त्याने त्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या. आणि या ओव्हरमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर रुपेशने सुद्धा 15 धावा खर्च केलेल्या आहेत. एक लेग बाय स्वरूपाची धाव आहे. सो आता 12 मध्ये 9ची आवश्यकता आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झालं आहे, कारण उन्हाचा तडाखा खूप जाणवतोय ना. कारण सध्या हवामान खात्याने असं सांगितलेलं आहे की कदाचित महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता दिलेली आहे 3-4 दिवसामध्ये. पण कालच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या टाईमला वातावरण तसं झालं होतं, पण आता तसं नाही आहे. हवा चांगली वाहते, हवेच्या ओघासह फटकेसुद्धा मैदानाच्या बाहेर जातात, त्यामुळे फलंदाजांना सुद्धा फायदा होत आहे. गोलंदाजांना स्लोवर वन चेंडू टाकल्यानंतर फायदा होत आहे. सो प्रत्येकाला पोषक वातावरण आहे, प्रत्येकजण आपल्या परीने चांगला प्रयत्न करतोय, परंतु नशिबाची साथ ज्याला चांगली मिळते तोच खेळाडू किंवा तोच संघ या मॅचमध्ये वरती आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तुर्तास वळूया डीजे ब्रेककडे. अक्षी खेळणार आहे, आज सँडी वॉटरस्पोर्ट साखर खेळणार आहे, त्यानंतर नाखो वॉटरस्पोर्ट साखर खेळणार आहे, प्रीत 11 साखर खेळणार आहे, त्यानंतर गण वॉटरस्पोर्ट साखर रोनित अँड डे वॉरियर साखर, युक्ता स्पोर्ट अक्षी आणि मंगलमूर्ती साखर असे 8 संघ टोटल आज खेळणार आहे. सो आजचा दिवस स्पेशल असणार आहे या 8ही संघांसाठी. सी ग्रुप्सच्या 2 मॅचेस होणार आहेत. सो ते सुद्धा फार बघणं फार महत्त्वाचं राहणार आहे. आता सध्या आपण बी ग्रुपमध्ये आहोत. गोलंदाजी मार्कवर देवांग राहुल गोलंदाजी मार्कवर राईट हँड वरती विकेटने चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले, जिथे 12 मध्ये 9ची आवश्यकता आहे. फिल्डिंगची रचना बघा कशा पद्धतीची आहे. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, त्यानंतर लॉंग ऑन आहे, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ आहे, त्यानंतर डीप कव्हर आहे, त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईंड लेग आहे, त्यानंतर काऊ कॉर्नर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. यावेळी सरळ बॅटने अगदी उंच 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 आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सापडता राहिला, हातामधून सटकला, सांडला, पडला, तोपर्यंत फलंदाज सिंगल पूर्ण करतायत. 2 वेळा संधी मिळालेली आहे. पहिल्या बॉलवर सुद्धा अगदी थोडक्यात बचावले होते. एका हातामध्ये अडवायचा की 2 हातामध्ये पकडायचा या विवंचनेमध्ये अडकले होते क्षेत्ररक्षक, आणि तिथे मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. नयन यावेळी स्ट्राईक एंडला येतात. नयनने चांगली इनिंग साकारित केलेली आहे, पण आता देवांगने जो प्रयत्न केला होता ना विकेट घेण्याचा, तिथे त्याला यश प्राप्त झालेले नाही आहे. सो हा बॉल त्याच्यासाठी फार इम्पॉर्टंट राहणार आहे. यावेळचा बॉल अगदी स्टंप टू स्टंप गोलंदाजी, घातक गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालेला आहे. मिड विकेटवरून अगदी 38 सर्कलपर्यंत क्षेत्ररक्षकाने चांगली धाव घेतली आहे, सिंगल मिळालेली आहे. धावसंख्येमध्ये 1ने बदल झाला आहे. 7 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 44 धावा स्कोर कार्डवर आहेत. 10 मध्ये 7ची आवश्यकता आहे. कदाचित याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश होऊ शकते. आदेश पाटील स्ट्राईक एंडला आहेत देवांग राहुलचा सामना करण्यासाठी. यावेळचा बॉल हो फुलटॉस बॉल आहे. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा जरूर करतोय. बॉल फाईंड लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय, तिथे मात्र नो बॉल आलाय आणि नो +1. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. बघा क्रिकेटमध्ये 3 प्रकारचे फुलटॉस असतात. एक लोवर फुलटॉस, एक फुलटॉस आणि तिसरा बीमर. तर हा बीमर पद्धतीचा आहे. सो क्रिकेटमध्ये कमरेच्या वर जर तुमची पायाची मुवमेंट खाली वरती नसेल तर नो बॉल दिला जातो. आता पाहूयात या नो बॉलवर मॅच फिनिश होते का. नयन स्ट्राईक एंडला आहे. यावेळचा बॉल आडवा बॅटने खेळायचा होता ऑन साईडला, परंतु बॅटचा संपर्क झालेला नाहीये बॉलची, फक्त पायांवर बॉल आदळला आहे. ओहो बॅटवर होता, लागला होता. बघा हे सुद्धा तुम्हाला असणं फार गरजेचं आहे की
सेन्स ऑफ ह्युमर कशा पद्धतीचा आहे तुमचा, की मॅचकडे तुमचं लक्ष कशा पद्धतीचं आहे, हे सुद्धा फार गरजेचं आहे ना दादा. 5 पाहिजे, 5 आवश्यक आहेत. कारण आपण म्हणतो ना की मॅचचे रूल्स, क्रिकेटमध्ये 42 रूल्स आहेत आणि त्याला मराठीमध्ये आपण कायदे म्हणतो. आता कायदे का, तर ते सुद्धा एक्सप्लेन करतो. आडव्या बॅटने खेळायचा, पुनश्च एकदा हरिओम, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि रनआउट स्वरूपात फलंदाज नयन मैदानाच्या बाहेर. स्वतः कबड्डी खेळासाठी जाणला जातो. प्रो कबड्डी सीझन 2 मध्ये त्याची निवड झाली होती. 8 बॉल आहेत, 8 आहेत. ओके, येस, हा बॉल काउंट नव्हता केला, सो सॉरी फॉर दॅट. 8 मध्ये 5ची आवश्यकता आहे. मॅच समीप आलेली आहे. यावेळचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय, बॅकवर्ड पॉइंटला, इथे कॅच पकडली जाते. टर्निंग पॉइंट ऑफ द मुवमेंट. आता पाहूया काय घडतंय. कमॉन डीजे मास्टर. असेल ना तर स्वतःमध्ये हिम्मत असली पाहिजे. एकटा असलो ना तर सर्वांवर भारी पडलं पाहिजे. गोलंदाज देवांग राहुल हेच सांगतोय. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 महत्वाचे फलंदाज सेट बॅट्समनना बाद केलेला आहे. आता मधल्या फळीला मैदानात यावं लागलेलं आहे. स्वतः संघाचे संघमालक मुकेश बामची मैदानामध्ये आलेले आहेत. केदार लाल हे करू शकतो, परंतु तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. शेवटचा बॉल प्रगतीपथावर असणार आहे. आता देवांग राहुल ही इज ऑन हॅट्रिक. बघा आता प्रतिस्पर्धी संघ गोलंदाजी करणाऱ्या संघाने काय सांगितलं आहे, इट्स टाइम टू अपडेट अँड अपग्रेड. त्या अपडेट सुद्धा झालेत आणि अपग्रेड सुद्धा झालेले आहेत. आता मी नेहमी म्हणतो ना की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, पण एनर्जी ट्रान्सफर होऊ शकते वन टू अनदर, आणि ती आता झालेली आहे. क्षेत्ररक्षकाने एनर्जी दिलेली आहे. यावेळचा बॉल कशा पद्धतीचा असेल, मुकेशसाठी ठोकलेला, मुकेशने ठोकलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामधून पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होत आहे आणि 2 धावा सुद्धा चोरल्या जातात. मी नेहमी म्हणतो ना दादा की क्रिकेटमध्ये तुम्ही कॅच सोडू नका. सोडायचा असेल तर दारू सोडा, बायको त्रास देत असेल तर तिला सुद्धा सोडा, तंबाखू सोडा, गुटखा सोडा, वाईट सवयी सोडा, पैसे कमावण्याचे मार्ग शोधा, पण क्रिकेटमध्ये कॅच सोडू नका. आता ही कॅच किती महत्वाची होती येणारा काळ आणि येणारी वेळ ठरवेल. 6 मध्ये 3ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा एक टीम मीटिंग होईल. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळायचीच आहेत. सो गोलंदाजी करणाऱ्या संघाला मी पुनश्च एकदा कॉल करतोय की असं नाही आहे की तुम्ही 20 मिनिटं झाली म्हणून शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्ही टाइमपास कराल, हे चालणार नाहीये. मॅचमध्ये तितकासा दम बाकी आहे अजून. आता स्ट्राईक एंडला केदार लाल असणार आहे. मी केदार लालचा उल्लेख केला होता की मागील मला असं वाटते मी 2ऱ्या किंवा 3ऱ्या सीझनमध्ये त्याचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्याला विचारलं होतं की प्रो कबड्डी तू खेळलायस, कबड्डीचा तू अगदी सितारा आहेस, परंतु क्रिकेट खेळ तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. तर त्याने सांगितलेलं की क्रिकेट हे माझं पहिलं प्रेम आहे, कबड्डी माझं दुसरं प्रेम आहे. सो केदारलालला त्याच्यासमोर इक्वेशन असणार आहे 6 मध्ये 3. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. स्वतः संघनायक आता गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. विकेट किपिंग, फिल्डिंग याला फार महत्त्व दिली जाणार आहे. आता फिल्डिंग पाहूयात कशा पद्धतीचे आहे. सिली कव्हरला क्षेत्ररक्षक हलवलाय, शॉट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, त्यानंतर शॉट स्क्वेअर लेग वरून मिड विकेट पर्यंत 38 सर्कल पर्यंत क्षेत्ररक्षक आणला जातोय. आता पाहूयात त्याला काय केलं तर डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वाईडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर डीप कव्हरला क्षेत्ररक्षक लावलाय. पाहूया काय घडतंय. 6 मध्ये 3 धाव संख्या आवश्यक असणार आहे. गोलंदाज सज्ज.
फुल टॉस बॉल हलक्या हाताने प्लेड केलाय, सिंगल तर मिळवलेली आहे. मुकेश बामजी स्ट्राईक एंडला आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर त्यांना जी संधी मिळाली होती, बघा मुकेश बामजी हे असं नाव आहे ना, त्यांना सिंगल डबल हे आवडत नाही, ठोकम ठोक, म्हणजे मारेन तर षटकार नाही तर बॉल डिफेन्स करणार आहे, मला अडवायला येतील खूप परंतु त्यांना मी एकटा नडणार आहे, अशा पद्धतीची ते फलंदाजी करतात. पाहूया आता 5 मध्ये 2 कशा पद्धतीने बनवतील. 5 मध्ये 2 बनवायचे आहेत. आता केदारलाल जवळ गेलाय, एक सिंगल तर काढून घेऊया, मग नंतर जे काय असेल ते बाकीच्या चेंडूवर आपण करू. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, 2 कंपल्सरी बनवायच्याच आहेत. मग क्षेत्ररक्षण असं का आहे यावर सुद्धा शंका उपस्थित केल्या जातात. यावरचा बॉल आपटलाय, बॉल यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका, लाजवाब फटका, चेंडू जातोय उड्या मारत मैदानाच्या बाहेर, चौकार. होते की थोडंसं चेक करायला लागेल, कारण पण 2 धावा होत्या तिथे 4 मिळाल्यात, पण चौकारच आहे. सो आमच्या AK स्पोर्ट्स लाईव्ह वाल्यांचं मी कौतुक करेन की त्याने तिथे ठीक आहे ती मुवमेंट नव्हती चेक करण्याची, तरी सुद्धा त्याने चेक केलं, त्यांचं सुद्धा मी कौतुक करेन. पंचांचं सुद्धा मी कौतुक करेन, कारण आज या दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा ते आपल्यासोबत आहेत, संपूर्ण स्पर्धेमध्ये आहेत. मग मी कौतुक करेन शेखरजी हिरगुडे सरांचं, जतीनजी भुयाळ सरांचं आणि साजिद खान सरांचं. हे 3ही JP पॅनलचे पंच आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्यासोबत असणार आहेत, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सेकंड इनिंगमध्ये चांगला स्टार्ट मिळून दिला असा फलंदाज नयन ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.